आजच्या ठळक बातम्या. निवडणूक आयोगाचा ऐतिहासिक निर्णय, पिपाणी चिन्ह कायमचे रद्द. पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, 10 ISI एजंटला अटक. आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर. वादळाच्या लाटेत नौकेला जलसमाधी, भारतीय तटरक्षक दलाची शौर्यपूर्ण बचाव मोहीम. नगरपरिषद नगरपंचायतीसाठी एकनाथ शिंदेंनी कसली कंबर. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण करणाऱ्या पिपाणी या निवडणूक चिन्हाला अखेर निवडणूक आयोगाने कायमचे रद्द बातल ठरवले आहे. आयोगाच्या या निर्णयाचं शरद पवार गटाने स्वागत केले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि स्पष्टता आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जातंय. पंजाब पोलिसांनी लुधियानामध्ये ISI संचालित मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. DGP गौरव यादव म्हणाले की लुधियाना कमिशनरेट पोलिसांनी ISI पाकिस्तान समर्थित ग्रेनेड हल्ल्याच्या मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी परदेशी हँडल्सच्या 10 प्रमुख कार्यकर्त्यांना अटक केले. प्राथमिक तपासात असे दिसून आले की आरोपी हातबॉम्ब उचलण्यासाठी आणि पोहोचविण्यासाठी मलेशियातील 3 कार्यकर्त्यांमार्फत पाकिस्तानातील हँडल्सच्या संपर्कात होते. आगामी नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केली. या स्टार प्रचारकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्यासह महेश शिंदे, श्रीमती राजलक्ष्मी भोसले, सुरेखाताई ठाकरे, नजीब मुल्ला, श्रीमती प्रतिभाताई शिंदे, विकास पासलकर आदी मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. अरबी समुद्रात वादळी हवामान आणि प्रचंड लाटांच्या तडाख्यात बोटीत पाणी घुसल्याने अमृत 16 नावाची मदत नौका पाण्यात बुडाली. या दुर्घटनेत 6 खलाशांपैकी 5 जणांना तटरक्षक दलाने वाचवण्यात यश आले, तर 1 खलाशी अद्याप बेपत्ता आहे. या दुर्घटनेने किनारपट्टीवरील सागरी सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झालेत. या संकटाच्या वेळी नौकेवर 6 कर्मचारी होते. त्यापैकी 5 जणांनी वेळेवर डेकवर येऊन स्वतःचा जीव वाचवला, तर 23 वर्षीय राहुल कुमार यादव हा कर्मचारी पाण्यात वाहून गेला आणि तो अद्याप बेपत्ता आहे. नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार निवडणुकीसाठी प्रभारींची यादी जाहीर केली आहे. एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक जिल्ह्यात नगरपंचायत आणि नगर परिषदेत शिवसेना पक्षाला आणि महायुतीला धक्का बसणार नाही या प्रकारे नियोजन करत प्रभारींची नियुक्ती केली आहे. सिंधुदुर्गमध्ये निलेश राणे, दीपक केसरकर, रत्नागिरीमध्ये मंत्री उदय सामंत, सदानंद चव्हाण, मंत्री योगेश कदम, किरण सामंत व राजन साळवी, रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.